सो दिस इज DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. हे DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आहे. याच्यामध्ये आपण सिंगल फेजचा सप्लाय दिला आहे आणि सिंगल फेज सप्लाय जे 230 व्होल्टचा सप्लाय आहे, ह्या 230 व्होल्टच्या सप्लायला आपण 50 व्होल्ट DC मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे दिस इज अ रेक्टिफायर युनिट. इट कन्वर्ट AC इंटू DC. ओके. सो शांत बसा रे. 230 व्होल्ट इज कन्वर्टेड इंटू 50 व्होल्ट. DC रेक्टिफिकेशन आहे, DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. अजून आपल्याकडं प्रत्येक लॅबमध्ये अशा पद्धतीचं आहे. आता इथं AC टू DC कन्वर्जन होईल. याला ऑन केलं तर हा सप्लाय आला. दिस इज अ इंडिकेशन ऑफ सप्लाय अवेलेबल. ओके. आता हे आपण ऑन करत नाही तोपर्यंत हे बंद आहे, पण हे जर ऑन केलं तर याचा अर्थ काय, हे ऑन होतं. दोन्ही ऑन झालं. हे फ्यूज आहे. त्याच्यानंतर बघा, हे व्होल्टमीटर व्होल्टेज दाखवणार, ॲमीटर करंट दाखवणार. दोन्ही DC आहे. ओके. आणि याच्यावरून आपण इथं काय केलं बघा, मोटर जर लावली नाही, आपण मोटर जर लावली नाही तर काय होणार आहे, करंट 0 येईल. कारण नो लोडला काही करंट नाही. जोपर्यंत लोड लावणार नाही तोपर्यंत करंट नाही आहे. आता ही जी मोटर आहे, ही मोटर जी आहे युनिव्हर्सल मोटर. तर ह्या युनिव्हर्सल मोटरमध्ये आपण AC सप्लाय जरी दिला तरी ही मोटर वर्क करते आणि DC सप्लाय दिला तरी ही मोटर वर्क करते. तर मग आता आपण काय केलं, याला ऑफ केलं का, चालूमध्ये जर केलं तर स्पार्क होतं आहे. ऑफ करून याला काय केलं, DC सप्लाय दिला, नंतर याला ऑन केलं तर मोटर करंट दाखवेल. ओके. आणि इथून त्याची स्पीड आपण व्हॅरी करू शकतो. ओके. तर ही आहे युनिव्हर्सल मोटर. तर इथून आता व्होल्टेज बाय करंट याचा रेशो जर काढला आपण तर काय येणार आहे, रेजिस्टन्स येणार आहे. ओम्स लॉ R इज इक्वल्स टू V बाय R. हे DC आहे. ओके. सो DC व्होल्टेज बाय DC करंट हे जर काढलं तर रेजिस्टन्स भेटेल आपल्याला. ओके. आणि व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट अँड करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. तर अशा पद्धतीने आपण ओम्स लॉ चेकआउट करू शकतो. तर AC R इज इक्वल्स टू V बाय I असतं का, नाही. तर AC असतं इम्पिडन्स, आणि इम्पिडन्ससोबत काय असते, रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स. मग रिॲक्टन्सचे परत 2 पार्ट पडतात, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. पण ओम्स लॉ इथं आपण फाइंड आउट करू शकतो. कर्वेचर जर काढला X आणि Y ॲक्सिसवर तर व्होल्टेज आणि करंटचं असं लिनियर कर्वेचर येईल, लिनियर कर्वेचर. तर इथं आपण जर त्याच्या रिडिंग घेतल्या, समजा आता पहिली रिडिंग घेतली आपण, चला पहिली रिडिंग घेऊ आपण. एक 20 व्होल्टवर रिडिंग घेतली. 20 व्होल्टला ही मोटरचे RPM काहीतरी असेल, तर त्यावेळेस करंट 5 अँपिअरचा आला समजा, आणि परत व्होल्टेज वाढवलं तर काहीतरी करंट रेटिंग वाढलेली, व्होल्टेज रेटिंगसुद्धा वाढलेली असेल. ओके. तर असा जर कर्वेचर काढला व्होल्टेज आणि करंटचा तर काय येईल, तो लिनियर कर्वेचर येईल. म्हणजे ओम्स लॉ तुमचा इथं सॅटिस्फाय होतो. तर साधं सिम्पल लॉजिक आहे, सिम्पल सर्किटरी आहे. AC सप्लाय, AC सप्लायला DC मध्ये कन्वर्ट केलं आहे आणि त्याच्यावर DC लोड लावला आणि अशा पद्धतीने आपण ओम्स लॉ डिराईव्ह केला. ओके.